नमस्कार, मी पूजा. माझ्या चॅनलमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. बघा, आज गणपती बाप्पाच्या विसर्जनानिमित्त हा व्हिडिओ बनवलेला आहे. छान असा व्हिडिओ केला. गणपती बाप्पासाठी उकडीचे मोदक बनवलेले मी. एकदम सुंदर असे 10-12 दिवस कसे गेले हे समजत नाही. गणपती बाप्पा आल्यावर इतकं छान वाटतं आणि विसर्जनाची वेळ आली की असं वाटतं की नको बाबा गणपती बाप्पांना विसर्जन करायला. चला तर पटकन आता विसर्जनाच्या व्हिडिओला सुरुवात करतेय. बाप्पा मंगल मूर्ती, गणपती बाप्पा मंगल मूर्ती. घर दाखवा आता सगळं. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा. इथे दरवर्षीप्रमाणे आम्ही आमच्या गाडीवरून गणपती बाप्पांना घेऊन चाललेलो. अर्णवने आमचा फोटो पिक केला आवरता विघ्नाची नरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर अवटी शेंदुराची कंठी धरके मामुख ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे माने स्वामी मात्रे माने करून. जय देव मोरया, 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 मोरया. घ्या घ्या घ्या. मोरया मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. 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 आरती भाकर चंद्रावर. गणपती बसले उंदरावर. हे गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. मोरया. उलट जा. गणपती बाप्पा मोरया. बघा, इथं गणपती बाप्पांना घेऊन आता हे समुद्रामध्ये जात आहेत. समुद्रामध्ये आपल्या डोक्यात इतकं पाणी असेपर्यंत, म्हणजे आपण जोपर्यंत गणपतीला व्यवस्थित विसर्जन करत नाही तोपर्यंत आतमध्ये जातात. अलीकडल्या कडेला जर विसर्जित केलं तर लाटाबरोबर गणपतीची मूर्ती बाहेर येऊ शकते. म्हणून जास्त खोल नाही पण मीडियम ठिकाणी जाऊन गणपतीचं विसर्जन करतात. ही एक कोकणातली खूप छान पद्धत आहे. जसं की आपल्या हाताने स्वतः जाऊन गणपती बाप्पाचं विसर्जन करतात, असं कशावरून ढकलत नाहीत वगैरे. खूप छान वाटतं आणि गणपती बाप्पा गेल्यावर तर अजिबात करमत नाही. घर अगदी रिकामं होऊन जातं. इथं बऱ्याच वेळानंतर बघा, आतमध्ये गेल्यानंतर असेच इथे साईडला पण गणपती विसर्जन चालूच होते. तुम्ही पाहू शकतायत बघा. आता हे एकदम छान असे आतमध्ये आपल्याला जोपर्यंत पाण्यात जाता येईल तोपर्यंत पाण्यात जाऊन ते गणपती विसर्जित करतात. तिथे काही लोक पण असतात, ते पण विसर्जित करून देतात. ज्यांना पोहता वगैरे येत नाही ते त्यांच्याकडून विसर्जित करून घेतात. इथे अर्णवची मस्ती अलीकडे चालूच होती आणि ज्यांना पोहता येतं ते पाण्यामध्ये गेलात तरी चालतं. खूप छान प्रकारे कोकणामध्ये गणपतीचं विसर्जन केलं जातं. तुम्ही पाहू शकतायत बघा. खूप सुंदर असा नजारा असतो. एवढे छान छान वेगवेगळ्या प्रकारचे गणपती असतात. खूप मस्त वाटतं आणि 10 दिवस आपले कसे जातात हे आपल्याला समजत नाही. आणि गणपती बाप्पाला जायची वेळ आली की आपल्याला वाटतं की बाबा असं नको जायला, गणपती बाप्पा आपल्या जवळच राहावं. पण नियमाप्रमाणे आपल्याला गणपती बाप्पांचं विसर्जन करावंच लागतं. बघा, सुंदर असं इथं गणपती बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे. अर्णव खूप मस्ती करत होता. पाण्यात त्याला खेळायचंच होतं. गणपती बाप्पांना 3 वेळेस पाण्यात बुडवायचं, परती वर काढायचं, पाण्यात बुडवायचं, वरती काढायचं. त्यानंतर मग 4थ्या वेळेला गणपती बाप्पाचं विसर्जन करून यायचं. आणि इकडे गणपती बाप्पाशी पाटावरच बनवलेले असतात. पाट देतात बनवताना, मग तो पाटावरती थोडीशी वाळू घेऊन रिटर्न वापस यायचं असतं. तुम्ही तर पाहू शकतात बघा. आता इथं गणपती बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे. अर्णवचे पप्पा आता रिटर्न येत आहेत. सुंदर प्रकारे असं हे गणपती बाप्पाचं विसर्जन होतं. कोणतीही इजा न होता गणपती बाप्पा एकदम छान प्रकारे समुद्रामध्ये विसर्जन केलं जातं यांचं. आणि खूप गर्दी असते. आणि कोकणामध्ये 7 दिवसाचे पण गणपती असतात, 5 दिवसाचे पण गणपती असतात आणि अनंत चतुर्थीपर्यंत पण गणपती असतात. बघा, इथं अर्णवचे पप्पा आता गणपती बाप्पाचं विसर्जन करून आलेले आहेत.
आणि पाटावरती थोडीशी वाळू आणि व्यवस्थित घेऊन यायची असते, आपल्या घरी आणायची असते ती वाळू. असा नियम आहे तिकडे कोकणामध्ये. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे गणपती बाप्पाचं विसर्जन झालं. त्यानंतर गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या आधी आम्ही थोडंसं फोटोशूट केलेलं, ते पण फोटो पुढे आहेत. तुम्हाला ते फोटो कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा. एकदम छान प्रकारे यावेळेस मातीचा गणपती बनवून घेतलेला, POPचा गणपती नव्हता. एकदम छान अशी मूर्ती होती आमची, एकदम आकर्षक अशी. ते बघा किती छान असे फोटोशूट केलेलं तुम्ही पाहू शकतात. खूप गर्दी असते बीचवर. त्यानंतर गणपती बाप्पाचं विसर्जन करून आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर बघा गणपती बाप्पाचं घर कसं खाली खाली वाटत आहे. गणपती बाप्पा गेले याचं पण दुःख आहे, पण त्यांना पण त्यांच्या आईकडे जायचं असतं, ही प्रथा आहे. चला तर मग हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.